मला एवढंच ॲज अ परफॉर्मर एवढंच कळतं की माझा प्रेझेन्स काय आहे, माझा आवाज काय आहे, माझ्या पर्सनॅलिटीचे गुणदोष काय आहेत, हे त्या ॲक्टरला कळावं लागतं आणि मग त्या पद्धतीने त्याला एक परफॉर्मर म्हणून त्याला इम्प्लिमेंट करावं लागतं. मुळामध्ये रिजेक्शन तशा अर्थाने फेस करावं लागलं नाही याचं कारण असं आहे की मी कधी काम मागायलाच गेलो नाही. ॲनिमल एवढा धमाका करेल असं वाटलं नव्हतं किंवा त्याच्या त्या पर्टिक्युलर छोट्याशा भूमिकेला किंवा स्पेशल अपीअरन्सला एवढा जगभरातून फीडबॅक मिळेल असं मला प्रामाणिकपणे वाटलं नव्हतं. एक सुखावणारं गोष्ट आहे की एका अशा लेवलवरच्या वर्ल्ड वाईड जी एक ब्लॉकबस्टर फिल्म आहे त्याच्यात स्पेशल अपीअरन्समध्ये का होईना आपण त्याचा एक भाग आहोत, ही एक सुखावणारी गोष्ट आहे. माझा अत्यंत आवडता कलाकार मराठीतले अत्यंत दिग्गज अभिनेते निळू फुले. मला माहीत नाही शाळेत असताना मला क्रिकेटर व्हावंसं वाटत होतं. मी शाळेकडनं क्रिकेट खेळायचो. अजूनही मला वेळ मिळेल तसं मी क्रिकेट खेळतो. गोरेगावमध्ये मी जिथे राहतो तिथे सुद्धा मी अजूनही एका क्लबशी असोसिएटेड आहे. नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ॲनिमल या चित्रपटामध्ये एक मराठमोळा कलाकार हा झळकला आणि तो कायमच गेली अनेक वर्ष त्याच्या वेगळ्या भूमिकेसाठी नक्कीच प्रसिद्ध आहे. असे उपेंद्र लिमय आपल्यासोबत आहेत. सर, सगळ्यात आधी तुमचं स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये. सध्या ॲनिमल मूवीमधला तुझा एक जो पर्टिक्युलर शॉट आहे तो सध्या खूप व्हायरल होतोय. नेमकी तो सीन कसा शूट झाला? काही खास किस्सा होता का? हां, म्हणजे आता त्याचे शेकडो रील्स आणि हे येत आहेत आणि लोक मलाच ते पाठवत आहेत आणि सोशल मीडियावर पण ते भरपूर व्हायरल होत आहे. पण तो ओव्हरऑल सगळा इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स होता. संदीप रेड्डीची अर्जुन रेड्डी ही फिल्म बघून मी प्रेमात पडलो होतो आणि जेव्हा ही फिल्म चालू झाली तेव्हा त्याच्या असिस्टंटनी जितेंद्र भोसलेंनी मला फोन करून सांगितलं की संदीप रेड्डी एक फिल्म करत आहेत टी सिरीजची, ज्याच्यामध्ये रणबीर कपूर मेन रोलमध्ये आहे. त्याच्यात एक सीन आहे, करशील का? तर मी त्याला म्हटलं, अरे एक सीन असेल तर कशाला करू, शक्यतो एक सीन वगैरे नाही करणार असं म्हणून मी पहिल्यांदा त्याला 1-2 वेळा नाही म्हणालो होतं आणि 2-3 वेळा फोन केले होते. मग तो म्हणलं की संदीप सरांना भेटायचं आहे. मग त्यांच्याशी मीटिंग केली आणि त्यांनी ज्या पद्धतीत सीन नरेट केला मला, तेव्हा मला असं वाटलं की आय फाउंड इट व्हेरी इंटरेस्टिंग. स्पेशल अपीअरन्स म्हणून करायला हरकत नाही, मस्त इंटरेस्टिंग आहे, थोडासा वेगळा आहे, हाय व्होल्टेज ॲक्शन ड्रामा आहे आणि इंटरव्हल पॉईंट आहे तिथं तो एक करेक्ट ठिकाणी तो येतो. तर तो करूया असं ठरलं आणि पुढे मग गोष्टी जमून आल्या. संदीप रेड्डीनी माझं काहीतरी एक म्हणजे ते मूळचे तेलगू आहेत आणि त्यांनी फार कमी कामं माझी बघितली होती. हिंदीतलं सरकारचं काम त्यांना प्रचंड आवडलं होतं. आणखीन 1-2 कामं त्यांनी बघितली होती. तर त्यांच्या डोक्यात असं होतं की काही झालं तरी फ्रेडी उपेंद्रनीच करावा आणि मग माझाच त्यांनी एक गुगलवरचा एक फोटो शोधला होता, ज्यांना त्यांना फ्रेडी तो तसा दिसत होता. पण त्यामध्ये मला मिशा वगैरे नव्हते आणि जरा वेगळा लूक होता तो. तर मी त्यांना म्हटलं, असं मला काही करता येणं शक्य नाही, कारण की मी ऑलरेडी दुसरी फिल्म साईन केलेली होती हिंदीची आणि त्याच्या 3 महिने सगळ्या तारखा त्यांच्याकडे होत्या. त्यामुळे मी 3 महिन्यात तो लूक चेंज करू शकणार नव्हतो. भरपूर केस वाढलेले होते माझे. तर ते म्हणले, ठीक आहे आपण ते करूया, तू करतोयस ना, मग लूकचा काही प्रॉब्लेम नाही, लूक आपण ट्रायल्स करू आणि त्याच्यामध्ये लॉक करू. मग जो आत्ता दिसतोय तो लूक त्याच्यातला जो आहे तो लॉक झाला आणि मजा आली. त्यांची क्रिएटिव्ह टीम आणि मी असं बसून त्या सीनवर आम्ही भरपूर डिस्कस केलं, कारण की त्यांना बऱ्याच ॲडलिप्स त्यातल्या ज्या सगळ्या आहेत त्या मराठीच्या मी देणं अपेक्षित होतं. त्यामुळे तो असा इम्प्रूव्हाइज करत 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 लॉक केला आणि तो इतका बंपर वर्क होईल असं मला वाटलं नव्हतं. तो एक प्लेझंट सरप्राईज आहे. ती मास अपीलची त्याचा इफेक्ट भयानक असतो, म्हणजे पूर्वी म्हणजे बॉलिवूडचा बेसिकली. कारण मराठीमध्ये झालं तर मराठी एका मर्यादेपुरता एक तो रिस्पॉन्स तुम्हाला मिळत असतो. पण पेश्रीसारखी फिल्म असेल किंवा आता ॲनिमलसारखी फिल्म आहे. ॲनिमलला तर 1 तारखेला सकाळी 7चा पहिला शो होता. तर 1 तारखेला इंटरव्हल पॉईंट म्हणजे 8-8:30 पासूनच जे मेसेजेस, फोन आणि हे सगळं चालू आहे ते अविरतपणे अजून चालूच आहे. आणि हे फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही तर ते ऑल ओव्हर इंडियातनं पण येत आहे, नॉर्थ अमेरिकामधनं भरपूर येत आहे, स्वीडनमधनं येत आहे, मॉस्कोमधनं येत आहे, परदेशातनं भरपूर ठिकाणून येत आहे. किंवा माझे अनेक मित्र आहेत, त्यांची मुलं आता शिकायला परदेशात आहेत. मग त्यांना असे मेसेजेस येत आहेत की अरे माझ्या मुलांनी लंडनला बघितला, माझ्या मुलांनी अमेरिकेत बघितला, माझ्या मुलांनी स्वीडनमध्ये बघितला. तो जगभरात सगळीकडे बघितला जातो आहे आणि तिथे तो आवडतो आहे त्यांना. म्हणजे माझ्या जनरेशनमधल्या जेवढे मित्रमैत्रिणी आहेत त्यांनी जर तो 20%च बघितला असेल तर 90% ह्या जनरेशनच्या मुलामुलींनी तो नक्की बघितलेला आहे.
तर तो प्रचंड बघितला गेला आणि ते आवडलं गेलं. त्यामुळे एक सुखावणारं गोष्ट आहे की काय का अशा लेवलवरच्या वर्ल्ड वाईड जी एक ब्लॉकबस्टर फिल्म आहे त्याच्यात स्पेशल अपीअरन्समध्ये का होईना आपण त्याचा एक भाग आहोत, ही एक सुखावणारी गोष्ट आहे. नक्कीच. गेली अनेक वर्ष दादा तू काम करतो. तुझ्यात एक रॉ अभिनेता दिसतो. तर त्यामागचं गमक काय आणि काय सांगशील याबद्दल? गमक वगैरे असं काही नसतं. प्रत्येक ॲक्टर हा एक त्याची स्वतःची पर्सनॅलिटी घेऊन आलेला असतो. आणि मला एवढंच ॲज अ परफॉर्मर एवढंच कळतं की माझा प्रेझेन्स काय आहे, माझा आवाज काय आहे, माझ्या पर्सनॅलिटीचे गुणदोष काय आहेत, हे त्या ॲक्टरला कळावं लागतं आणि मग त्या पद्धतीने त्याला एक परफॉर्मर म्हणून त्याला इम्प्लिमेंट करावं लागतं. त्यामुळे मी काही ठरवून रॉ अशी कामं करीन असं काही मी ठरवलेलं नव्हतं. कारण की अत्यंत याच्या विरुद्ध, माझ्या पर्सनॅलिटीच्या विरुद्ध असं एक गुरुपौर्णिमातलं काम होतं, जे पण लोकांना चांगल्या पद्धतीत आवडलं. तर तुझी पर्सनॅलिटी तुझ्यातल्या ॲक्टरला, तुझ्यातल्या परफॉर्मरला कळायला लागते आणि त्या पद्धतीने ती फक्त वापरायला लागते, एवढंच मला म्हणायचं आहे. तू म्हणालास की ह्या पिक्चरमध्ये एक स्पेशल अपीअरन्स होता, पण अगदी तो मनाला भावला. तसं अलीकडेच फार हिंदी चित्रपटांमध्ये एक मराठी टच दिला जातो. म्हणजे जसं शरद केळकरने देखील लक्ष्मीमध्ये छोटी का भूमिका होती पण खूप प्रभावशाली होती, तशी तुझी यात भूमिका आहे आणि त्यात अजय अतुलचा पण एक गाण्याचं त्यांनी टच दिलाय. तर याकडे कसं पाहतोस? नाही, दॅट वॉज डिरेक्टर्स कन्व्हिक्शन की त्याला तो पाटील दिसला होता, फ्रेडी पाटील, की जी तो, आणि त्याला ते मराठी सगळं ते अपेक्षित होतं. त्यामुळे त्यांनी मला फ्री हँड खूप दिला होता की त्याच्या सगळ्या ॲटलिप्स आहेत, म्हणजे खांद्यावर हात ठेवला तर तो मराठीत काय रिॲक्ट होईल, आणखीन मराठीमध्ये तो काय पद्धतीत तो ॲटिट्यूड कॅरी करेल, मग चांग भलंसारखा एखादा शब्द असेल तर तो टच, तो फ्लेवर यावा, हे त्या डिरेक्टरचं विजन होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी कास्टिंग केलं असेल माझं. आणि तो फ्री हँड आणि ते फ्रीडम मात्र त्यांनी दिलं होतं की मी त्याला अनेक गोष्टी करून दाखवायचो आणि किंवा मला काही एखादी गोष्ट सुचली तर मी त्याला सांगायचो, मेरे दिमाग में ऐसा है, मैं इसे इस तरह से करना चाहता हूँ. आणि ही वॉज ऑलवेज लाईक की हां दिखा दिखा, हां शो मी, हां आप करके दिखाओ. कधी तो असं म्हणाला नाही की नाही मी सांगतो तसंच कर. तो ऑलवेज ओपन होता की तुझ्याकडनं काय काय इनपुट्स येतील. इट इज नॉट नेसेसरी की ते सगळेच त्यांनी घेतले असतील, पण तो ओपन होता आणि इज अ व्हेरी गुड लिसनर. म्हणजे तो शांतपणे ते समजून घेत होता. आणि मी असं विचार केला होता की अल्टिमेटली इट इज डिरेक्टर्स कॉल. तो कॅप्टन ऑफ द शिप असतो. मी त्या कॅरेक्टरचा त्या सीनपुरता विचार करतो, तो माझ्या कॅरेक्टरचा त्या सीनचा टोटॅलिटीमध्ये फिल्ममध्ये विचार करत असतो. त्यामुळे मला त्याच्या पद्धतीनेच जायला पाहिजे, कारण की आपण सिनेमा माध्यमामध्ये त्याला त्याच्यासाठीच कॅप्टन म्हणतो. आणि ते सगळं जुळून आलं, सगळं छान जमलं आणि आनंद असा आहे की इट वर्क्ड आणि लोकांना ते आवडतं आहे. एक असतं ना दादा की चित्रपटाचा नायक असेल तर तो अगदी गोरापान हवा किंवा देखणा हवा, एक ती मेंटॅलिटी एक सेट होते प्रेक्षकांची. पण तुझा आवाज, तुझा रांगडेपणात आपलं दिसणं वगैरे, तर कधीतरी रिजेक्शन वगैरे तुला फेस करावं लागलंय का? मुळामध्ये रिजेक्शन तशा अर्थाने फेस करावं लागलं नाही. याचं कारण असं आहे की मी कधी काम मागायलाच गेलो नाही. म्हणजे मी काम मागायला गेलो आणि रिजेक्ट झालो तर तो रिजेक्शनचा कॉम्प्लेक्स मी कॅरी केला असता. माझी पहिली फिल्म डॉक्टर जब्बार पटेलांबरोबर केलेली मुक्ता, ते आत्ताची फिल्म ॲनिमल, ह्यामध्ये जेवढी ह्या सगळ्या प्रवासात गेल्या 30 वर्षाच्या मी जेवढी कॅरेक्टर्स केलेली आहेत ही त्या डिरेक्टरनी मला ऑफर केलेली आहेत. माझं काम बघून किंवा माझ्या अभिनय क्षमतेवर विश्वास ठेवून ती मला ऑफर गेलेली आहेत. म्हणजे जोगवात्राला रोल ना मी मागितला होता, ना इन्स्पेक्टर असेल मुळशी पॅटर्नमधला तो मी मागितला होता, किंवा पेस्ट्रीमधला रोल किंवा सरकार राजमधला रोल. मला व्हेरियस कॅरेक्टर्स करायला मिळाली. अगदी सरकार राजचं कॅरेक्टर आणि ट्रॅफिक सिग्नलमधलं कॅरेक्टर ही 2 टोकाची कॅरेक्टर्स होती. तर तुमच्या अभिनय क्षमतेवर विश्वास ठेवून तुम्हाला ती कामं ऑफर केली जातात. त्यामुळे तू म्हणतेस तसा मला माझ्या त्या पर्सनॅलिटीचा कॉम्प्लेक्स तर ॲब्सोल्युटली कुठलाच नाही. कारण की देर इज अ डिफरन्स बिटवीन अ स्टार अँड ॲन ॲक्टर. आणि मला बरा ॲक्टर होण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
आणि तो प्रयत्न जोवर मी काम करणार आहे तोवर तो मी करत राहणार आहे. त्यामुळे असा कुठला कॉम्प्लेक्स नाही की मला ह्या सिनेमातनं म्हणून काढून टाकलं किंवा मला हा रोलच दिला नाही. हा रोलच दिला नाही, मुळात माझ्यावर विश्वास ठेवून आलेले माझ्याकडे सगळे रोल आहेत. त्यामुळे तू म्हणतेस तसं रिजेक्शनचा कॉम्प्लेक्स मला ॲब्सल्युटली नाही. 30 वर्ष म्हणतोस तू काम आत्तापर्यंत झालंय, तर आधीचे हिंदी चित्रपट, त्यांची मांडणी, कथानक आणि आत्ताचं याकडे मागे वळून पाहताना काय एक कलाकार म्हणून कसं पाहतो? डेफिनेटली गेम चेंजर अनेक मंडळी ठरलेली आहेतच आणि तो बदललेला आहेच आहे. कारण की जसं मी म्हणालो की 30 वर्ष जरी मी काम करत असलो तरी पहिली सुरुवातीची 8-10 वर्ष मी फक्त प्रायोगिक चित्रपट किंवा ज्याला आपण समांतर चित्रपट म्हणू तसेच करत होतो. कारण की मराठीमध्ये 2 मोठे दिग्गज फिल्म मेकर्स होते. फॉर्च्युनेटली मला त्या दोघांबरोबर काम करायला मिळालं. एक म्हणजे डॉक्टर जब्बार पटेल आणि दुसरं म्हणजे अमोल पालेकरांबरोबर तर मी भरपूर काम केलेलं आहे. पण जसं मी म्हटलं की ते समांतर चित्रपटच जास्त त्या ह्याच्यात केलेले आहेत. मेनस्ट्रीम कमर्शियल पहिली व्यावसायिक फिल्म तशा अर्थानं बघायला गेलं तर चांदनी बार असेल, ज्या म्हणजे 2000-2001 म्हणजे गेल्या 20 वर्षातला तो 20-22 वर्षातला व्यावसायिकचा प्रवास आहे. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे ते परिवर्तन किंवा तो एक फरक नक्की पडलेला आहे. कारण पूर्वी मला आठवतं आहे त्याप्रमाणे समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट ह्या 2 वेगळ्या स्ट्रीम्स होत्या. पण माझ्या आठवणीप्रमाणे हैदराबाद ब्लूजसारखी फिल्म असेल, नागेश कुकुनरची मला वाटतं पहिली फिल्म असेल, तिथपासनं एक तो ट्रेंड चेंज व्हायला सुरुवात झाली आणि त्या ऑफबीट फिल्म्सला सुद्धा एक वेगळ्या अर्थाने चांगला लोकाश्रय मिळायला लागला. आणि तिथपासनं मग ते असं ते राहिलं नाही की हे चित्रपट हे प्रायोगिक. आणि कारण की प्रायोगिक अनेक चित्रपटांना म्हणजे मधुरचे सुरुवातीचे चित्रपट हे प्रायोगिकच होते. म्हणजे प्रायोगिक म्हणजे पेश्रीसारखी फिल्म किंवा ट्रॅफिक सिग्नलसारखी फिल्म, पेश्री तर हा अगदीच प्रयोग होता, पण त्याला ॲट द सेम टाईम व्यावसायिक यश ब्लॉकबस्टर झाल्या या फिल्म. त्यामुळे तू म्हणतेस त्याप्रमाणे तो बदल नक्की गेल्या काही वर्षामध्ये झाला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने झाला आहे. आणि त्यातली सुखावणारी ॲक्टर म्हणून बाब अशी आहे की अशा वेगवेगळ्या प्रयोगांना सुद्धा व्यावसायिक यश मिळालं. आणि याची मराठीतली उदाहरणं द्यायची तर फॅन्ड्रीसारखी फिल्म आहे, जोगवासारखी फिल्म आहे की सो कॉल्ड व्यावसायिक गणितं न मांडता एका विषयाला धरून केलेल्या त्या फिल्म्स आहेत. आणि तो भिडलेला आहे आणि त्याला चांगला लोकाश्रय मिळालेला आहे. आता अभिनेता नसतास तर काय असतास ॲज अ प्रोफेशनल? मला माहीत नाही. शाळेत असताना मला क्रिकेटर व्हावंसं वाटत होतं. मी शाळेकडनं क्रिकेट खेळायचो. अजूनही मला वेळ मिळेल तसं मी क्रिकेट खेळतो. गोरेगावमध्ये मी जिथे राहतो तिथेसुद्धा मी अजूनही एका क्लबशी असोसिएटेड आहे. फक्त शूटिंगमुळे आता मला नियमितपणे खेळताही येत नाही, नेट्सलाही जाता येत नाही. नेट्सला जाणंसुद्धा मी अजूनही एन्जॉय करतो. जरा बऱ्यापैकी गॅप असेल तर मी ते करतो. पण आता प्रॉब्लेम असा आहे की शूटिंग असं तेव्हा त्या एका व्यक्तिरेखेची कॅरेक्टरची प्रोफेशनल कमिटमेंट असते. त्यामुळे मी त्या पद्धतीची इंजुरी अफोर्ड करू शकत नाही. म्हणून इच्छा असते पण लांब राहावं लागतं त्याच्यापासून. शेवटचे 2 प्रश्न. वर्ष सरत आलंय, 2023 तुझ्यासाठी कसं गेलं? 2023 माझ्यासाठी उत्तमच गेलं. कारण की 2023मध्ये काही चांगल्या सिनेमांचं शूटिंग मला करायला मिळालं. महेश मांजरेकरबरोबर 2 मी खूप सुंदर फिल्म्स केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक माझा साऊथचा मित्र आहे राज नायर, ज्यांनी पहिली मराठी फिल्म केलेली आहे. बाकी सगळं युनिट त्याचं साऊथमधलं आहे. तर ती एक इंटरेस्टिंग फिल्म मला करायला मिळालेली आहे. माझी दुसरी एक बॉलिवूडची फिल्म आहे, त्याचं शूटिंग 2023मध्येच सुरुवातीच्या ह्याच्यात मी कंप्लीट केलेलं आहे. आणि 2023 जाता आता ॲनिमल एवढा धमाका करेल असं वाटलं नव्हतं किंवा त्याच्या त्या पर्टिक्युलर छोट्याशा भूमिकेला किंवा स्पेशल ॲपिरन्सला एवढा जगभरातून फीडबॅक मिळेल असं मला प्रामाणिकपणे वाटलं नव्हतं. आणि व्हॉट एल्स यू कॅन आस्क फॉर. तुम्हाला सगळीकडनंच एक पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाल्यावर आनंद होतोच, बरं वाटतंच. तर ते तसं खूप आय एम एन्जॉईंग दिस मोमेंट. शेवटचा एक प्रश्न की इतकी वर्ष काम करतोस, कोणत्या मोठ्या कलाकारावर मिळालेली एखादी कॉम्प्लिमेंट लक्षात आहे का? नाही, अशा खूप कॉम्प्लिमेंट्स आहेत. म्हणजे अजूनही मी हे होतो, माझा अत्यंत आवडता कलाकार मराठीतले अत्यंत दिग्गज
अभिनेते निळू फुले, त्यांनी पेशरी बघितल्यानंतर तेव्हा मोबाईल पण नव्हता माझ्याकडे, लँडलाईनवर फोन करून जे अभिनंदन केलं होतं ना, तर असे असे अनेक हे असतात, तर ते तुम्हाला खूप एक सकारात्मक एनर्जी देतात. आणि भाऊंचं मी एक उदाहरण सांगितलं, अशी खूप मंडळी आहेत ज्यांनी कौतुक केल्या म्हणण्यापेक्षा आशीर्वाद दिलेत असं मी म्हणेन. सुहासताई, त्यांना प्रचंड मी आवडायचो, म्हणजे आवडतो. तर सुहासताई ना असा मी सिरियल त्यांच्याबरोबर करायचो तेव्हा असा विश्वास होता की ओपिया तुझं फार बरं होणार आहे, हां म्हातारीला लक्षात ठेव टाईपसारखं. त्यामुळे अशी खूप सिनियर मंडळी आहेत ज्यांचे खूप चांगले आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत. नक्कीच तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद.